पंचायत समिती भोर अंतर्गत तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ग्रामपंचायत किकवी स्वच्छता आणि दैवत्व एकत्र नांदते. महात्मा गांधी. भारताची लोकसंख्या आज घडीला सुमारे 145 कोटी इतकी आहे. दररोज एका व्यक्तीमागे 120 ग्रॅम या प्रमाणे वर्षाला सुमारे 62 दशलक्ष टन इतका घनकचरा तयार होतो. यापैकी फक्त 20% घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. उरलेला 80% कचरा प्रक्रियेविना पर्यावरणामध्ये फेकला जातो. याचे अनेक दुष्परिणाम उद्भवतात. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक शास्त्रीय पद्धतीनं परिसराच्या सौंदर्याला बाधा न आणता व आर्थिक व्यवहार्य सांभाळून केलेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रयत्न म्हणजे भोर तालुक्यातील किकवी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प होय. घनकचरा व्यवस्थापनातील सर्वात पहिली पायरी म्हणजे वर्तणुकीतील बदल. किकवी येथील क्लस्टर घनकचरा प्रकल्प समजून घेण्यापूर्वी भोर तालुक्यातील प्लास्टिक व्यवस्थापनाचा साळवडे पॅटर्न समजून घ्यायला हवा. साळवडे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री अभय निकम यांनी साळवडे गावातील प्रत्येक घरात तयार होणारा प्लास्टिकचा कचरा बाहेर पर्यावरणात न फेकता तसेच जाळून न टाकता पर्यावरण पूरक पद्धतीनं प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन होईल अशी योजना आखली आणि या योजनेनुसार साळवडे गावातील प्रत्येक घरात ग्रामपंचायतीमार्फत प्लास्टिक संकलन करण्यासाठी हिरव्या पिशव्या वाटप करण्यात आल्या. प्रथमतः सर्व किकवी गावातील ग्रामस्थांचं, आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामपंचायत किकवी बॉडीच्या सर्व सदस्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो की त्यांनी घनकचरा व्यवस्थापन तालुकास्तरीय प्रकल्प किकवी या गावामध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने कोविड काळामध्ये आपण सर्वांनीच स्वच्छतेच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतली आणि त्यानंतर 2021ला आमची ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यानंतर मी सरपंच झाल्यानंतर सर्व सदस्य ग्रामस्थ यांची आम्ही एकत्रित एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं जर आपण स्वच्छतेवरती काम केलं तर निश्चितच ग्रामपंचायतलाही त्याचा फायदा होईल आणि त्या फायद्यातून आपल्याला एक आर्थिक उत्पन्नही मिळेल. त्यासाठी आम्ही कोविड काळाच्या नंतर एक घनकचरा प्रकल्प होण्यासाठी संबंधित गट विकास अधिकारी माननीय श्री किरणजी धनावडे सरांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली किकवी गावामध्ये आम्ही हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. हा प्रकल्प करत असताना ही जागा पूर्ण किकवी गावच्या NH हायवेच्या लगत असल्यामुळे त्या ठिकाणी येणारा भाडं किंवा भाडेतत्व हे चांगल्या प्रकारे गावाला एक मिळत होतं. परंतु स्वच्छ आणि निरोगी गाव होण्यासाठी आणि गावातला पूर्ण कचरा जसे की हवेच्या लगतच्या असणारे हॉटेल्स, गावातून होणारा गोळा कचरा हा इतर ठिकाणी अस्तव्यस्त पडत होता आणि त्याच्यामुळं दुर्गंधी पसरणे किंवा इतर गोष्टी होत होत्या. त्यासाठी गावातील लोकांचा निर्णय घेऊन आम्ही त्या ठिकाणी कचरा प्रकल्प सुरू केला. प्रथमतः किकवीमध्ये घनकचरा काम चालू होतं, परंतु तालुकास्तरीय प्रकल्प राबवायचा ज्यावेळेस माननीय गट विकास अधिकारी किरण कुमार धनवाडे सर यांनी जे कल्पना मांडली त्याचं मी ज्यावेळेस इथं इम्प्लिमेंटेशन करायचं ठरवले त्यावेळेस आम्हाला प्रत्यक्षात कचरा हा नाजूक विषय असल्यामुळे व आपण त्यावर काम करणार असल्यामुळे आणि हायवे लगतची जागा त्या संदर्भात गुंतवण्याचं हे लोकांना जरासं कठीण वाटत होतं. परंतु त्या संदर्भात जे काही ग्रामस्थांचे मतभेद होते ते BDO साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्यक्षात गृहभेटी देऊन प्रथम आम्ही महिलांना त्याचं महत्व पटवून दिले. कचऱ्यावर आपण काम करत सुरुवात केल्यानंतर जी परिस्थिती आहे आणि कचऱ्यावर काम करत नसतानाची परिस्थिती याचे महिलांना महत्व पटले. त्यामुळे महिलांचं ह्यात सर्वात मोठं योगदान आहे. आणि त्यानंतर आम्ही ग्रामसभेचे आयोजन केले. त्या ग्रामसभेमध्ये जे पूर्वी जे मतभेद होते त्यात बऱ्यापैकी लोकांचं समाधान झाल्यामुळे लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि कचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी आम्हाला मोलाची साथ दिली. त्यामध्ये प्रथमतः असं ठरवण्यात आलं की किकवी आणि किकवी पंचक्रोशीतील आपण कचऱ्यावर काम करू.
त्यामुळे आम्ही सध्या किकवी आणि पंचक्रोशीतील घनकचरा व्यवस्थापन यावर काम करीत आहे. त्यामुळे किकवी आणि पंचक्रोशीतील कचऱ्याचा प्रश्न सुटल्यामुळे त्याचे आम्हाला असं एक समाधान वाटत आहे. किकवी येथील घनकचरा प्रकल्प सध्या किकवी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये किकवी, नसरापूर, कापूरहोळ, सारोळा, मोरवाडी व वागजवाडी अशा 6 ग्रामपंचायतमधील तसेच हायवे लगतच्या 32 हॉटेलमधील ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. हा प्रकल्प चालवण्यासाठी किकवी ग्रामपंचायतीने जनसुविधा सोशल फाउंडेशन बरोबर करारनामा केला आहे. सध्या किकवी प्रकल्पात दररोज 6 ते 7 टन इतका घनकचरा प्राप्त होतो. सुमारे 45,000 इतक्या लोकसंख्येच्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन अतिशय चांगल्या रीतीने केले जाते. आपण रोज 6 टन ओला आणि सुका अशा 2 प्रकारच्या कचऱ्याचं सूक्ष्म वर्गीकरण करून त्यावर प्री प्रोसेसिंग म्हणजे ओल्या कचऱ्याची प्रोसेस, खतामध्ये रूपांतर आणि सुक्या कचऱ्याचं पुनर्चक्रीकरणासाठी योग्य असा कचरा आपण रिसायकलर्सना पाठवतो. सुक्या कचऱ्यामध्ये आपल्याकडे या बॉटल्स, पेट बॉटल्स, मिनरल वॉटरच्या बॉटल या जास्त प्रमाणात याची मागणी असते रिसायकलर्स पॉइंट ऑफ व्ह्यू ने. कापड किंवा चिंधी घराघरातून घर ते घर संकलन करून घंटा गाडी मार्फत हा कचरा आपल्या प्रकल्पावर येतो. याला आपण स्वच्छ करून तो पुढे रिसायकलर्सना पुढच्या रिसायकलिंग पद्धतीसाठी पाठवतो. पुढच्या प्रकारात आपल्याकडे आहेत चप्पल किंवा शूज. यातही उपप्रकार पडतात. त्यापैकी 70% आपलं हे मटेरियल रिसायकल करण्यायोग्य असतं. पुढचं आहे मेटल, धातू. धातू या प्रकारांमध्ये लोह या धातूची सर्वात जास्त मागणी आहे पुनर्चक्रीकरण करण्यासाठी. पुढच्या प्रकारात आपल्याकडे आहे काच, घरगुती वापरात येणाऱ्या काच आणि घरगुती वापरात येणाऱ्या औषध किंवा इतर काही बॉटल्सच्या तुलनेत सॉफ्ट ड्रिंकच्या बॉटलच्या काचची मागणी जास्त असते रिसायकल करण्याच्या दृष्टीने. पुढचा कचरा आहे तो आपल्याकडे कार्डबोर्ड किंवा पेपर. उष्टा हे रिसायकलिंग साठी खूप जास्त उपयुक्त आहे. हे आपण या बेलिंगच्या सहाय्याने म्हणजे हायड्रोलिक मशीनच्या सहाय्याने आपण याला कंप्रेस करतो आणि पुढे रिसायकलिंग साठी पाठवतो. प्रकल्पावर येणाऱ्या 3 टन ओल्या कचऱ्यापासून आपण कंपोस्ट खत बनवतो. हे कंपोस्ट खत साधारण 25 ते 30 दिवसांच्या विंड्रो कंपोस्टिंगच्या पद्धतीने आपण बनवतो. यामध्ये कार्बन नायट्रोजन रेशो आहे 1:2 आणि हे उपयुक्त आहे इंडोर आउटडोर प्लांटसाठी, फळबागेसाठी, फुलबागेसाठी आणि सर्व प्रकारच्या शेतीसाठी. किकवीतील कचरा प्रकल्प हा नसरापूरसाठी वरदान ठरत आहे. कारण की नसरापूरची कचरा समस्या ही खूप गंभीर समस्या होती व प्रश्न कचरा प्रकल्प करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे आणि किकवीचे सरपंच कदम साहेब व गट विकास अधिकारी धनवडे साहेब यांच्या सहकार्याने आम्हाला किकवीमध्ये कचरा प्रकल्प कचरा वर्गीकरण करून देता येत आहे. नसरापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती कचरा समस्या होती. आम्हाला प्रकल्प करायची इच्छा असताना देखील कुठेही प्रकल्प करता येत नव्हता. परंतु आदरणीय गट विकास अधिकारी किरण कुमार धनवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष सहकार्याने आम्हाला किकवी या ठिकाणी पुढील प्रक्रियेसाठी सेग्रिगेशन करण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावामध्ये दिवसाला 2 ते 2.5 टन कचरा आमचा ओला व सुका पूर्णपणे वर्गीकरण होऊन त्या ठिकाणी जात आहे. त्याच्यामुळं नसरापूर पूर्णपणे कचरामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोणताही घनकचरा प्रकल्प शाश्वतपणे आणि यशस्वीपणे चालायचा असेल तर तो आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणे ही खूप पूर्वअट आहे. आपल्याकडचा किकवी घन कचरा प्रकल्पासाठी आपल्याला तालुकास्तरीय प्लॅस्टिक रिसायकलिंग युनिटसाठी 16 लाख रुपये स्वच्छ भारत मिशनमधून मिळाले. त्याच्यानंतर सध्याचे पुणे जिल्हा परिषदेचे CEO माननीय संतोष पाटील सर तसेच यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय रमेश चव्हाण सर यांच्या प्रयत्नाने आपल्याला जिल्हा परिषद सेस फंडातून जवळपास 15 लाख रुपयाचा निधी वॉल कंपाऊंड आणि शेडसाठी मिळाला. अशा एकूण 31 लाख रुपयामध्ये हा किकवी येथील घनकचरा प्रकल्प उभा राहिलेला आहे.
त्याची सध्या ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे ज्या 6 ग्रामपंचायती यामध्ये कचरा देतात आणि जवळजवळ 45,000 लोकसंख्येला आपण सध्या सेवा पुरवत आहोत, तर त्याची सध्या ऑपरेशनल कॉस्ट ही 15 ते 20 लाखाच्या दरम्यान आहे. परंतु जर 45 लाख लोकसंख्येचा एखाद्या शहराचा आपण जर विचार केला तर त्याची घनकचरा व्यवस्थापनाचं जे बजेट आहे ते जवळपास 2 कोटीच्या घरात आहे. त्यामुळे शहरी भागाच्या तुलनेत जर या प्रकल्पाचा विचार करायचा असेल तर जे ग्रामीण भागात कमी उत्पन्न, शहरी भागाच्या तुलनेत कमी उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतींना अशा क्लस्टर स्वरूपात जर आपण घनकचरा प्रकल्प राबवायचा म्हटला, प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतंत्र घनकचरा प्रकल्प न देता जर क्लस्टर पद्धतीने आपण जर घनकचरा व्यवस्थापनाकडे बघितलं तर हे प्रकल्प नक्कीच आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरतात आणि ते शाश्वतपणे चालू शकतात असं मला वाटतं. अशा प्रकारे ग्रामपंचायतीची कमी आर्थिक व संस्थात्मक क्षमता, प्रक्रियेच्या दृष्टीनं अव्यवहार्य दैनंदिन कचरा निर्मिती, न झेपणारा देखभाल खर्च इत्यादी समस्यांवर मात करून किकवी तालुकास्तरीय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ग्रामीण भागात शाश्वत पद्धतीनं कचरा व्यवस्थापनासाठी मॉडेल म्हणून आज समोर येत आहे.